जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे शेवग्याच्या शेंगाचं सूप. ते कसं करायचं ते आपण बघूया. त्याला साहित्य काय काय पाहिजे. तर 3 शेंगा घेतल्या मी इथं शेवग्याच्या. त्या धुवून घेतल्या स्वच्छ, त्याची शिरा काढून घेतल्या. 1 तमालपत्र, 2 ते 3 मिरी, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2-3 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या, लिंबू, कलमीचा 1 अर्धा इंच तुकडा. इतकं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. तर सर्वात आधी तर आपल्याला हे शेंगा धुवून बारीक चिरून त्याच्या शिरा काढून घ्यायच्या. शिरा राहिलाय थोड्याफार तर काही फरक नाही पडत, ते आपण जेव्हा गाळून घेऊ तेव्हा निघतीलच. आता नवीन वर्ष सुरू झालं, बऱ्याच जणांचा संकल्प असतो वजन कमी करायचा. तर त्याच्यासाठी हे सूप तुम्हाला एकदम परफेक्ट आहे आणि पौष्टिक, शक्तिवर्धक, हेल्दी शेवग्याचं सूप कसं करायचं ते आपण बघूया. चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया. कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आपण. आता त्याच्यात शेंगा टाकून घेऊया आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या, खडे मसाले जे आपण घेतले ते टाकूया. हे आपल्याला नंतर काढून घ्यायचे आहे खडे मसाले. फक्त त्याचा हे उतरला, त्यात चव उतरली हे काढून घ्यायचे आहेत. लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा हे सगळं कुकरला टाकून घेतलं. आता याच्या 2 शिट्ट्या काढूया. अतिशय सुंदर पौष्टिक सूप तयार होते याचं. चला तर मग बघू शकता तुम्ही, उकळल्यानंतर त्या या पद्धतीने अशा हे होतात. आपण कोवळ्या शेंगा घेतल्या आहेत ना, त्यामुळे त्या लगेच 2 शिट्ट्यांमध्ये छान त्याचा गर बाहेर आला, बघू शकता. आता आपण असं काढून घेऊया. ते पाणी तसंच ठेवायचं आणि त्यातले जे खडे मसाले आहे ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता आपण असे मिक्सरच्या पाण्यात थंड झाल्यानंतर काढून घेतले. आता हे मिक्सरला याची अशी फाईन पेस्ट बनवून घेऊया. थोडं फिरून घेऊया मिक्सरला, म्हणजे ते चोथा त्याचा आपोआप निघून जाईल. असं याचं आता एकदम फाईन चोथा निघेपर्यंत आपण याला फिरून घेतलेला आहे. अशी याची पेस्ट तयार होते. आता एका चाळणीमध्ये हे गाळून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही, आता आपण हे गाळून घेतलेला आहे चाळणीमधून. तर चोथा असा बाहेर निघालेला आहे. सगळा चोथा काढून घ्यायचा. त्याच्या शिरा ज्या असतात शेंगांच्या त्या सगळ्या निघून गेल्या छान आपण उकळून घेतल्यामुळे. आणि अशी सूप आपलं खाली तयार झालं आहे. चला तर मग आता फोडणीची तयारी करूया. चला तर मग आता फोडणीची तयारी करून घ्या. एका कढईमध्ये अगदी 2 थेंबच साजूक तूप टाकलंय आपण. खूप तूप नाही टाकायचं, कारण आपण यात कॉर्नफ्लॉवर, तेल, तूप काहीच टाकणार नाही आहे ना, अगदी हेल्दी करणार आहे. जिरे टाकून घ्यायचे थोडे. मिरे वगैरे आपण सूप करतानाच टाकले, त्यामुळे आता आपल्याला काही गरज नाही आहे टाकायची. आलं पण टाकलं, मिरे, तमालपत्र, फक्त तूप टाकलं आणि जिरे टाकलं. आता हे आपलं सूप आपण याच्यात टाकून घेऊया. आपण यात कॉर्नफ्लॉवर टाकले नाही तरी पण हे बघू शकता आपण तुम्ही किती दाटसर झालाय. बिलकुल पातळ झालेलं नाही. आणि याच्यात चवीप्रमाणे टाकूया मीठ. आणि याला आता हे दणकून उकळी काढूया. उकळल्यानंतर आपलं हे सूप तयार होणार आहे. असं आता आपलं हे सूप हेल्दी तयार झालंय. यात लिंबू पिळून घेऊया. बिया काढून घ्यायच्या लिंबाची. थोडं गार झालं की, कोमट झालं की लिंबू पिळून घ्यायचं या पद्धतीने. अतिशय पौष्टिक तुमचं ड्रमस्टिक सूप तयार झालेला आहे. चला तर मग आता बाउलमध्ये काढून घेऊया. वाटलं तर तुम्ही यात थोडं हळद पण टाकू शकता रंग यासाठी, पण काही गरज नाही. तसाच बघा तुम्ही किती सुंदर रंग आला. त्याला आवश्यकता नाही आहे लिंबू पिळायची. मसाले वगैरे आपण खडे मसाले त्याला शिजवतानाच टाकले होते कुकरमध्ये, त्यामुळे आता काही आवश्यकता नाही आहे आपल्याला मसाले टाकायची.
असं आपलं गरमागरम ड्रमस्टिक सूप तयार आहे. हेल्दी, पौष्टिक आणि वजन कमी करणाऱ्यासाठी जर तर एकदमच छान आहे. बघा मग तुम्हाला आवडते का? आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा.